महाराष्ट्रातील सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। बघा 28 जून म्हणजे रविवारचा दिवस अतिशय जवळ आलेला आहे। म्हणजे आता रणमैदान जवळ आलेला आहे असंही आपण म्हणू शकतो। आपल्याकडे फक्त अवघे 2 दिवस शिल्लक आहेत आणि या 2 दिवसामध्ये काय करायचं तर अभ्यासासोबत आपला माइंडसेट परीक्षेसाठी तयार करायचा आहे। सर परीक्षेसाठी माइंडसेट तयार असला ना तर 2-3 प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात। आता ते कसे तेही सांगणार आहे। बघा आपण 3 फेज मध्ये या व्हिडिओला पाहणार आहोत। एक म्हणजे पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सर आपली पूर्वतयारी, त्यानंतर परीक्षेचा दिवस आणि प्रत्यक्ष पेपर, या 3 गोष्टीवरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक फक्त बघा। या व्हिडिओमध्ये मी तुमचा जास्त वेळ घेणारही नाहीये। पुनश्च एकदा स्वागत आहे सर्व गुरुजन वर्गांचा आपल्या के टॉप एज्युकेशन या YouTube चॅनलवरती। आणि पूर्वतयारीचा दिवस म्हणजे 27 जूनचा दिवस। 27 जूनला आहे सर शनिवार। शनिवारची शाळा झाल्याच्या नंतर आपण घरी येणार आहोत। घरी आल्याच्या नंतर आपल्याला काही गोष्टी अगोदर करायच्या आहेत। अभ्यास करायचाच आहे म्हणजे फक्त रिव्हिजन करायचं आहे, ते पण रिलॅक्स मोड मध्ये रिव्हिजन करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तुम्ही करून ठेवलेली असेल ती म्हणजे तुमचं प्रवेशपत्र, त्यालाच आपण हॉल तिकीट म्हणतो। शक्यतोवर हे हॉल तिकीट जे आहे ते कलर प्रिंट ठेवा सर। कोणता ठेवा? कलर प्रिंट। का कलर प्रिंट ठेवायचा आहे सर हे? तर त्यावरचा फोटो जो आहे ना तो आपला फोटो क्लिअर कट दिसला पाहिजे, यासाठी आपल्याला शक्यतोवर कलर प्रिंट ठेवा। बऱ्याच जणांना अडचण निर्माण होऊ शकते किंवा असं वाटू शकतं सर की आमचे हे हॉल तिकीट तिथं जमा करून घेतात का? तर जमा करून घेणार नाहीत। प्रश्नाचं उत्तर क्लिअर कट झालेलं आहे। त्यानंतर म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला किती प्रतीत न्यायचं आहे? एकाच प्रतीत न्यायचं आहे। पेपर 1 साठी स्वतंत्र हॉल तिकीट असणार आहे, पेपर 2 साठी स्वतंत्र हॉल तिकीट असणार आहे। त्यामुळे पेपर 1 च्या वेळेला एंट्री करताना पेपर 1 चंच खात्रीने हॉल तिकीट आतमध्ये घेऊन जा। पेपर 2 चा त्यावेळेला सोबत ठेवू नका, ते बाहेर तुमच्या बॅग मध्ये ठेवा। त्यानंतर पेपर 2 च्या वेळेला पेपर 2 चंच हॉल तिकीट घेऊन जा। गोष्टी साध्या साध्या असतात पण या गोष्टीमुळे आपली पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊ शकते। बघा तर ओळखीचा पुरावा, ओळखीचे जे पुरावे आहेत हे 5च पुरावे आहेत ओळखीचे सर। त्यामुळे या 5 व्यतिरिक्त दुसरा पुरावा सोबत ठेवायचा नाही, विनाकारण पॅनिक व्हायचं नाहीये। तर पैकी एक सांगितलेला आहे म्हणजे आधार कार्ड। सगळ्यांचं आधार कार्ड इथे उपलब्ध आहे, त्यामुळे आधार कार्ड ते ओरिजिनल लागतं, त्याची झेरॉक्स सोबत लागते सर। या गोष्टी काळजीपूर्वक लक्षातच ठेवा। जर तुम्ही आधार कार्ड घेतलं बाकी काही घेण्याची गरज नाही। जर आधार कार्ड नाही नेलं तर निवडणूक आयोगाचं ओळखपत्र म्हणजे आपलं इलेक्शन कार्ड, पण ते स्मार्ट कार्ड जर असेल तर अधिक चांगलं, म्हणजे तेच पाहिजे। तर निवडणूक आयोगाचं ओळखपत्र जर हे नसेल तर हे घेऊन जा, ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही सुद्धा। पासपोर्ट म्हणजे पासपोर्ट साईज फोटो नाही बरं, तर आपलं पासपोर्ट, इंडियन पासपोर्ट, त्यानंतर पॅन कार्ड आणि स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन, हे जे आपले फक्त 5च त्यांनी ओळखपत्रांचे पुरावे सांगितलेले आहेत। पैकी एक घेऊन जायचं आहे, त्याची मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स हे असणं गरजेचं आहे। महिला भगिनींच्या बाबतीत की ज्यांचं नाव चेंज झालेलं आहे, म्हणजे त्यांनी लग्न झाल्याच्या नंतर नाव बदललेलं आहे आणि फॉर्म भरताना सुद्धा नाव त्यांनी जर सासरचं टाकलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करायचं आहे, एकतर आपल्याकडे गॅझेट असतं जे सर्व्हिसमध्ये आहेत त्यांचं, किंवा ज्यांचं गॅझेट नाहीये त्यांनी विवाह निबंधक यांचा दाखला असला तरी सुद्धा चालतो। पण जर आपलं माहेरचंच नाव असेल तर काही आवश्यकता नाहीये। मग तशा वेळेला आपल्याकडे त्या नावाचं एखादं ओळखपत्र असणं गरजेचं आहे। जर ते नसेल तर या गोष्टी सोबत असणं खूप गरजेच्या आहेत। आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टी करायच्या कधी आहेत तर 27 जूनलाच करायच्या आहेत। म्हणजे आपण 27 तारखेलाच आपली बॅग भरून ठेवायची आहे सर। दुसऱ्या दिवशी सकाळी खूप लवकर निघायचं आहे आपल्याला। म्हणून या सगळ्यांचं ओरिजिनल आणि झेरॉक्स तुमच्या सोबत असणं अनिवार्य आहे। त्यानंतर बॉल पेन पाहिजे सर, जेल पेन ठेवू नका, लाल पेन खिशाला अजिबात ठेवू नका। चुकूनही समजा तुम्ही काय कराल, एखाद्या दिवस लाल पेन न त्या यावरती, कारण आपण शिक्षक आहोत म्हटल्याच्या नंतर आपल्याला लाल पेन वापरण्याची सवय असते, त्या दिवसाला शक्यतो ब्लॅक बॉल पेनच वापरा।
कारण का तर ब्लॅक पेन जो आहे तो स्पष्टपणाने दिसून येतो, निळाही चालतो, पण शक्यतोवर ब्लॅक बॉल पेनचाच वापर करा. शक्यतोवर 2 किंवा 2 पेक्षा अधिक पेन ठेवा. 2 किंवा 2 पेक्षा अधिक पेन आताच घेऊन ठेवा सर. शनिवारची वाट पाहू नका. यदा कदाचित काय असतं, अशा परीक्षांच्या दिवसामध्ये ब्लॅक पेन लवकर लवकर संपतात आणि आपल्या आवडीचा पेन आपल्याला मिळत नाही. घेतलेला नसेल सगळ्यांनी बॉल पेन आताच घेऊन ठेवा. कारण परीक्षेच्या दिवसाला घ्यायचं म्हटलं तर सकाळी दुकानं उघडी नसतात, हे वास्तव आहे आणि दैन होते आपली. त्यानंतर पाण्याची बॉटल आपली आपली सोबत घेऊन जायची, पण तांब्याची वगैरे मेटलची बॉटल न्यायची नाही. ती पारदर्शक असणं गरजेची आहे. नाहीतर काय होतं, तर आपली पाण्याची बॉटल ते म्हणतात की आत नेता येणार नाही. आपण त्यांना म्हणतो की काय यामध्ये काय पाणीचं आहे ना, यामध्ये मी दुसरं काय घेऊन जाणार आहे. आपले तिथे वाद करायला आपल्याला जायचंच नाहीये, कारण आपलं सेंटरवरती आपण फक्त परीक्षेपुरतं जात आहोत. वाद करण्याची गोष्ट शक्यतोवर टाळा. कुणासोबत सुद्धा प्रवासात सुद्धा वाद करण्याची गोष्ट टाळायचीच आहे आपल्याला. त्यानंतर ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जे काही आपले दिव्यांग बांधव असतील, या दिव्यांग बांधवांनी काय करायचं आहे, तर शिक्षण अधिकारी यांचं संमती पत्रक जे आहे ते घेऊन ठेवणं गरजेचं आहे. भले शुक्रवारची सुट्टी असेल किंवा शनिवारी आपल्याला वाटलं की आपल्याला मिळणार नाही, टाळाटाळ करू नका. प्रत्येक शिक्षणाधिकारी कार्यालयाला टीईटी परीक्षा आहे, त्यामुळे आपल्याला हेल्पलाईन कक्ष हा सुरू ठेवण्यास सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेच सांगितलेलं आहे. त्यामुळे तशी अडचण तुम्हाला येणार नाहीये. टाळाटाळ शक्यतोवर करू नका, कारण जे दिव्यांग बांधव आहेत यांचा खूप सारा फायदा होतो. कसा होतो, तर त्यांना काय मिळतो, प्रत्येक 1 तासाला 20 मिनिटे अधिकचा वेळ मिळत असतो. म्हणजे काय होतं, तर एकूण पेपरमध्ये आपल्याला 50 मिनिटे अधिकचे मिळत असतात. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत, जर आपण नोंद केलेली असेल ज्या वेळेला ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी, तर ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी नोंद केली असेल तर आपण प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे जाऊन तशी परवानगी घेणं खूप गरजेची आहे. आपण डायरेक्ट केंद्र संचालकाला जाऊन म्हणू शकत नाही, कारण यांची संमतीचं पत्र असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला केंद्र संचालक तिथे ऐन वेळेला परवानगी देणार नाहीत. दिव्यांग बांधवांनी ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, पूर्वतयारी. एवढे डॉक्युमेंट्स आपण आपले बॅगमध्ये भरून ठेवायचेच आहेत सर. सगळ्यात महत्त्वाची पूर्वतयारी ही करा. शनिवारच्या दिवसाला नेहमीपेक्षा थोडंसं लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला आराम क्लिअर टू क्लिअर झाला पाहिजे. विनाकारण व्हिडिओज पाहत बसू नका, कारण आता एवढे दिवस अभ्यास केलेला आहे आणि रात्रभर व्हिडिओ पाहून दुसऱ्या दिवशीचा पेपर खराब करू नका. ऐन वेळेला खूप सारे व्हिडिओज येत असतात, हे सगळं महत्त्वाचं आहे. एवढं केलं म्हणजे टीईटी होईल वगैरे असं काही नसतं. एवढी जर जादूची कांडी कोणाजवळ जर असती तर मग मात्र काय झालं असतं, हे व्हिडिओ आपल्याला 6 महिन्यापूर्वीच कोणीतरी दिले असते. 1 दिवसामध्ये काहीही होत नसतं. त्यामुळे अशा अफवांवर बिलकुल भरोसा ठेवायचा नाही. आणि यावर्षी टीईटी परीक्षा तर एवढी स्ट्रिक्टली होणार आहे, कुठल्याही अफवांना निश्चितच बळी पडू नका, हे मी आव्हान तुम्हाला करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आपण सगळेजण जाणकार आहात, ज्येष्ठ आहात, त्यामुळे या गोष्टी आपण निश्चित रूपाने जाणत आहात. पुढच्या काही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. प्रवासाचं नियोजन सर आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवा. आपल्या इथे खूप साऱ्या महिला भगिनी परीक्षा देणाऱ्या आहेत. घरचे जे काही सदस्य मंडळी आहे, कृपया त्यांना विनंती आहे की महिला भगिनींना आपण चांगलं सहकार्य करणं गरजेचं आहे. रात्रीच्या कामात सुद्धा आपण त्यांना मदत केली तरी सुद्धा छान होईल, कारण त्यांचा जास्त वेळ त्या थकल्या नाही तर त्यांचा उद्याचा दिवस चांगला असेल. आणि ती त्यांची फक्त उद्याची परीक्षा नाही, तर ती त्यांच्या आयुष्याची परीक्षा ठरवून ठेवलेली आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांना हेल्प करणं खूप गरजेचं आहे. तसंच घरच्या मंडळींनी, म्हणजे जे बाकीचे उमेदवार आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांना सेंटरपर्यंत सोडण्याचं नियोजन व्यवस्थित करा, कारण त्यांना एकट्याला स्कूटीवर कुठेतरी जायचं आहे. अंतर जर दूर असेल, एकतर पाण्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे त्यांना पॅनिक सिच्युएशन मध्ये निश्चितच टाकू नका. आपला एक दिवस रविवारचा निश्चितच आपल्या या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना द्यायचा आहे. त्यांना सुरक्षितपणाने वेळेच्या 5-10 मिनिट अगोदर काय करायचं आहे, तर सेंटरवर नेऊन पोहोचतं करण्याची जबाबदारी आपली आहे, कारण त्यांना सकाळी उठून डबा वगैरे तयार करायचा, या सगळ्या काही गोष्टी असतात. त्यामुळे याची दक्षता घरातल्या मंडळींनी सुद्धा घेणं तेवढीच काळाची गरज आहे. कधी कधी अशाही काही गोष्टी आहेत की आमचे
शिक्षक बांधव आणि महिला भगिनी म्हणजे दोघेही पती पत्नी आहेत, दोघांनाही परीक्षा द्यायची आहे, दोघांनी एकमेकांना सामोपचारानं काय करायचं आहे, ठरवायचं आहे आणि निश्चित वेळ ठरवून ठेवायची आहे की आपल्याला कोणत्या वेळेला निघायचं आहे घरून. परीक्षा कक्षामध्ये आपल्याला काय घेऊन जाता येणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे, सांगण्याची काहीही गरज नाहीये. तर मोबाईल आपला, स्मार्ट वॉच, कागद, पॅड, नोट्स, पुस्तकं. आपल्याला असं वाटतं की पॅड घेऊन गेलो तर काय होईल, ते काढून घेतात, ठेवत नाही, किंवा कोरे कागद मला कच्चं काम करायला लागेल वगैरे, या गोष्टी डोक्यात आणूच नका. फक्त मूळ ओळखपत्र, त्यानंतर आपलं प्रवेशपत्र, त्यानंतर जर समजा आपले बॉल पेन, त्यानंतर जर विवाहित महिला असतील तर त्यांचा दाखला वगैरे आणि पाण्याची बॉटल, या व्यतिरिक्त दुसरं काही घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करायचाही नाही आणि विनाकारण पॅनिक व्हायचं सुद्धा नाही. या गोष्टी सोबत न्यायच्या नाहीत सर. पुढच्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या निदर्शनास मला इथे आणून द्यायच्या होत्या, म्हणून खऱ्या अर्थानं मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघितलेले असतील, पण मात्र त्यामध्ये या सगळ्या काही गोष्टी क्लिअर झालेल्या नसतील. पेपरच्या दिवसाला काय करायचं हे आता मी तुम्हाला क्लिअर कट सांगणार आहे आणि तुमचा दिवस कसा असणार आहे हे तुम्हाला क्लिअर कट सांगणार आहे. स्क्रीन तुम्हाला क्लिअर कट दिसतही असेल तर बघा, 28 जूनला प्रत्यक्ष आपला जो दिवस आहे तो कसा सुरू होणार आहे. तर आपल्याला सकाळी 8 वाजल्यापासून ते 8:10 ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरं. 10:10 हे लक्षात ठेवा. हे रेड पेनने मी इथं लिहितो सर. कशामध्ये? रेड पेनने लिहितो, कारण ही रेड लाईन आहे सर. 10:10 का रेड लाईन आहे तेही सांगून ठेवतो मी तुम्हाला. 8 वाजल्यापासून 10:10 आपलं फ्रिस्किंग व बायोमॅट्रिक फेस रिकॉग्निशन तिथे होणार आहे. आता फ्रिस्किंग म्हणजे काय? तर फ्रिस्किंग म्हणजे काहीच नाही तर आपली झाडाझडती घ्यायची. म्हणजे आपण काही सोबत चालवलं नाही ना, कॅमेरा, मोबाईल वगैरे, तर त्याला फ्रिस्किंग म्हणतात. आणि फेस रिकॉग्निशन तिथे घेतलं जातं. त्यानंतर आपले बायोमॅट्रिक वगैरे तिथे घेतले जातात. म्हणजे आपली संपूर्ण ओळख जी आहे की जी आपण फॉर्म भरण्यासाठी वापरली ते आपणच आहोत का, की आपल्याऐवजी दुसरा कोणीतरी परीक्षेला जात आहे याची खात्री करणं. कारण काही खूप सारे प्रकार असे होतात, त्यामुळे हे काय करावं लागतं की परीक्षा परिषदेला या गोष्टी कराव्या लागतात. त्यांचाही त्यात काहीही दोष नाहीये, कारण काही जण असे असतात की ते काय करतात की या गोष्टी करतात. बघा, 10:10 हे फ्रिस्किंग आणि फेस रिकॉग्निशन हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. हे झाल्याशिवाय आपल्याला परीक्षा कक्षामध्ये पाठवलंच जात नाही आणि ते 10:10 त्याची वेळ संपून जाणार आहे. त्यानंतर जर आपण 10:15 10:20 जर सेंटरवर पोहोचलो आणि या गोष्टी जर आपल्या झाल्या नाही तर आपण पेपर पासून वंचित राहू शकतो. आणि नुकतंच आपल्याला माहिती आहे की नीट परीक्षेमध्ये सगळीकडे व्हायरल झालेल्या रील्स आहेत सर. मुली खूप रडत होत्या, त्यांचं भविष्य जे होतं ना ते पूर्ण अंधारात गेलं या गोष्टीमुळे. वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. आणि आपण जर अभ्यास केलेला असेल या वर्षी आणि फक्त 5-10 मिनिटाच्या वेळेमुळे जर आपल्याला जर परीक्षा देता आली नाही ना तर तिथे आपला लेट पोहोचूनही काही उपयोग होणार नाहीये. म्हणून म्हटलेलं आहे की शनिवारचा दिवसही खूप महत्वाचा आहे या परीक्षेच्या अनुषंगाने. त्यानंतर 10:10 हा वेळ आपला गेलेला आहे. बघा, जे सकाळी लवकर पोहोचणार आहेत व्यवस्थित, म्हणजे 8 वाजता जर सेंटरवर आपण पोहोचलो तर काय होणार आहे की आपल्याला वेळ चांगला मिळणार आहे. सावकाशपणाने आपलं काय होणार आहे, फ्रिस्किंग होणार आहे, फेस रिकॉग्निशन आपलं तिथे होणार आहे. आपली ओळख चांगली पटून गेल्याच्या नंतर आपल्याला थोडा वेळ आपण काहीतरी डब्बा वगैरे सोबत नेलेला आहे तो आपण खाऊ शकतो, रिलॅक्सपणाने तिथे खाऊ शकतो. त्यानंतर आपण काय करणार आहे, एंट्री करायला सुरुवात करणार आहे. सकाळी 9:30 वाजता आपल्याला प्रत्यक्ष काय करणार आहे, परीक्षा केंद्रात आपल्याला प्रवेश करण्यासाठी एंट्री मिळणार आहे. कधीपासून? 9:30 वाजल्यापासून, 9:30 पासून. मग आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही कदाचित 9:30 जर समजा तिथे पोहोचलो तर आमचं फ्रिस्किंग होईल का? तर होणार आहे. 10:10 तुमचं होणार आहे. पण एवढं काटावर पोहोचण्याचा नक्कीच कुणीही प्रयत्न करू नका, नाहीतर माझं अंतर जवळ आहे, मी पोहोचतो 15 मिनिटात, ट्रॅफिक लागली, अचानक पाऊस लागला, काही होऊ शकतं. त्यामुळे 8चा टाइम दिलेला आहे ना, शक्यतोवर 8 वाजताच पोहोचण्याचा प्रयत्न करा. एक अर्धा तास तिथे बसा, निवांत बसा, तुम्ही नेलेला डबा वगैरे खा आणि थोडा वेळ समजा आपले मित्रमंडळी भेटतात त्यांच्यासोबत चांगली चर्चा करा. उगाच तिथे नोट्स वाचण्याचा वगैरे प्रयत्न करत बसू नका, कारण काहींना ती सवय असते की तिथे नोट्स काढून वाचत बसायचं. तर ते चांगलंही असेल, कदाचित त्यांना तिथे रिमाइंड होत असेल, पण आपलं थोडंसं डोकं शांत करण्याचा तिथे प्रयत्न नक्कीच करा. बघा, सकाळी 9:30 ते 10:10 परीक्षागृहात परीक्षार्थी काय करतील, प्रवेश करतील. त्यानंतर सकाळी 10:10 ते 10:20
आता 10:10 तुम्ही काय होणार आहात, प्रत्यक्ष परीक्षा कक्ष जो आहे तुमच्या सीट नंबरनुसार तुम्ही परीक्षा कक्ष तुमचा पाहणार आहात. म्हणजे एवढं काही आता लगे बारीक सांगण्याची गरज नाहीये की तिथे पुढे काय लावलेला असतो, बोर्ड लावलेला असतो, त्यानंतर आपला सीट नंबर काय आहे तो पाहायचा, त्या वर्गात जायचं, हे सगळं आपल्या शिक्षक बांधवांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्या एवढ्या बारीक सारीक गोष्टीत जात नाहीये. तर आपले जे काही मूळ ओळखपत्र आहे, प्रवेशपत्र आहे किंवा प्रपत्र यू आहे, यावर असणाऱ्या छायाचित्रातील व्यक्ती आपल्याच बैठक क्रमांकावर बसलेली आहे ना, याची काय करतील, तिथले समवेक्षक काय करतील, खात्री करतील. कशामध्ये, 10:10 ते 10:20 या वेळेमध्ये. आणि त्यावेळेला आपण आपल्या बेंचवर असणं खूप गरजेचं आहे. बघा सर, आता मी तुम्हाला हे 8 ते 10:10 हे का सांगितलेलं आहे महत्वाचं, त्याचं एक कारण सांगून ठेवतो. गोष्ट साधी आहे, कदाचित तुम्हाला रुचेल न रुचेल, पण खूप महत्वाची आहे म्हणून सांगतो. बघा, 9:30 वाजता आपण परीक्षा कक्षामध्ये जायचं आहे. म्हणजे 9:30च्या नंतर आपल्याला सुरुवात होणार आहे. 10:10 आपल्याला प्रवेश करायचा आहे. मग कदाचित आपण काय झालो की 9:15 वाजता परीक्षा कक्षामध्ये गेलो तर चालतं का? हो चालतं. 10 वाजेपर्यंत हो सर चालतं. बघा, आता मी हे का सांगतोय तुम्हाला, आपल्याला एकदा परीक्षा कक्षामध्ये आपण प्रवेश केला 10:10 नंतर, रेड लाईन मध्ये लिहिलेला आहे, तुम्हाला तिथले जे काही सुपरवायझर आहेत ना, ते परीक्षा कक्षाच्या बाहेर जाऊच देणार नाहीत सर. 10:10 नंतर ते तुम्हाला बाहेर जाऊ देणार आहे का? बाहेर जाऊ देणार नाही. त्यानंतर तुम्हाला 1 वाजेपर्यंत पेपर लिहायचा आहे सर. म्हणजे तब्बल काय झालेलं आहे, 2.5 तास प्रत्यक्ष पेपर आणि हे 20 मिनिट, म्हणजे तब्बल तुम्ही 2.25 ते 3 तास एका ठिकाणी एका बेंचवर वर्गात बसणार आहात. थोडेसे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि कदाचित एखाद्या वेळेस काय होतं की अशामध्ये आपण खूप सारं पाणी वगैरे पिलं तर पोट वगैरे फुगण्याचे चान्सेस खूप सारे असतात, कारण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि जर कदाचित आपलं 12:30 वाजता जरी समजा आपल्याला जोरात बाथरूमला जर झालेली असेल, वाईट वाटू देऊ नका, ही नैसर्गिक क्रिया आहे, पण 12:30 वाजता जर झालं तर अर्धा तास त्यामुळे आपला पेपर खराब होऊ शकतो, याचीही काळजी आपण घ्यायची आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला काय करणार आहोत, 10:10 अगोदर आपण सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत, नैसर्गिक विधी सुद्धा, या सुद्धा गोष्टी करू शकतो. गोष्ट साधी आहे पण खूप महत्वाची आहे, कारण या गोष्टीमुळे सुद्धा खूप साऱ्या लोकांचे पेपर काय झालेले आहेत, खराब झालेले आहेत. त्यानंतर सकाळी 10:20 ते 10:30 तुम्हाला तुमचे जे काही पेपर्स आहेत ते मिळणार आहेत. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय मिळते, उत्तरपत्रिका मिळते. सुरुवातीला उत्तरपत्रिका मिळते. आता या उत्तरपत्रिकेवर करायचं काय आहे तेही पुढे सांगणार आहे. काही गोष्टी विशेष करायच्या गरज नाहीयेत. त्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहे आणि प्रश्नपत्रिका ही जी आहे ती सील असणार आहे. कशी असणार आहे ती याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सकाळी 10:30 वाजता म्हणजे 10:30 वाजता 2 टोल होणार आहेत. त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या प्रश्नपत्रिकेचं सील फोडायचं आहे आणि सुरुवातीलाच खात्री करून घ्या की सगळी प्रश्नपत्रिका ही व्यवस्थित प्रिंट झालेली आहे ना. नाहीतर पहिला प्रश्न तुम्ही जर उत्तरपत्रिकेवर सोडवला ना, तुमचा एखादं पेज जर पुढचं जर कोरं असेल, तुम्ही कितीही विनंती जरी केली, सुपरवायझर तुम्हाला प्रश्नपत्रिका बदलून देणार नाही किंवा उत्तरपत्रिकाही बदलून देणार नाही. प्रश्नपत्रिका कदाचित देऊ शकतात, पण उत्तरपत्रिकेवर नंतर काही मिस्टेक जर झाली किंवा दुसऱ्याच्या नावाची उत्तरपत्रिका, दुसऱ्याच्या सीट नंबरची उत्तरपत्रिका आपल्याला आली आणि जर आपण काय केलं की पहिल्या प्रश्नाला जर आपण ब्लॅक करून ठेवलेला आहे, ही उत्तरपत्रिका कधीच बदलली जात नाही. आणि जर समजा शक्यतोवर हे होण्याचे खूप कमी चान्सेस आहेत, कारण तिथले सुपरवायझर तुमचीच उत्तरपत्रिका ही तुम्हाला देणार आहे, तुमचीच प्रश्नपत्रिका ही तुम्हाला देणार आहेत. पण आपलं खात्री करणं खूप काम आहे. सकाळी 11:30 वाजता पहिला टोल होईल, म्हणजे 1 तास संपला. 12:30 वाजता 2 टोल होतील आणि 3 टोल झाले की समजायची वॉर्निंग बेल झालेली आहे, ती 12:50 होते सर. आणि 1 वाजता बरोबर आपल्याला काय होणार आहे, पहिला पेपर हा संपणार आहे. पहिला पेपर संपला की वरच्या ज्या ओरिजिनल प्रत आहे त्याच्या खालची जी प्रत आहे ती आपले सुपरवायझर आहेत ते काढून घेणार आहेत आणि सगळ्यात शेवटची असते कॅन्डिडेट कॉपी, ती कॅन्डिडेट कॉपी घेऊन आपण घरी यायचं आहे. सोबतच आपलं जे काही प्रवेशपत्र आहे ते सुद्धा आपल्याला सोबत घरी घेऊन यायचं आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ते जपून ठेवायचं आहे, प्रवेशपत्र सुद्धा आणि आपली आन्सर की सुद्धा जी आपल्याला मिळालेली आहे कॉपी, ती सुद्धा कार्बन कॉपी. हे दुपारचं शेड्यूल्ड आहे सर. दुपारी 1 ते 2:10 पर्यंत तसंच फ्रिस्किंग होईल तुमचं. त्यानंतर दुपारी 1:30 वाजता परीक्षा कक्षात तुम्हाला प्रवेश मिळेल. त्यानंतर
1:30 ते 2:10 पर्यंत तो प्रवेश आहे. 2:10 ते 2:20 पर्यंत हे तुमचं सगळं ओळखपत्र वगैरे चेक होणार आहे. प्रत्यक्षात पेपर 2:30 वाजता सुरू होणार आहे आणि 5 वाजता दुसरा पेपर हा संपणार आहे. ज्यांचा दुसरा पेपर आहे त्यांच्यासाठी. पुढच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या निदर्शनास आणायच्या आहेत. तर बघा, हा आहे तुमचा पेपर. या पेपरला इथे असं सील असतं, जोपर्यंत पहिली बेल होत नाही, 10:30ची बेल होत नाही, शक्यतोवर याला फोडू नका. कदाचित त्यामुळे काय होणार, आपण घाईघाईमध्ये फोडलं तर सगळा काही पेपर आपण या काही 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये सोडू शकत नाही सर. त्यात काही होत नाही. आणि मग कोणीतरी येतो, आपण झाकवत बसतो त्या पेपरला की मी फोडलंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज आहेत आणि त्याचं जे असेस असतं केंद्र संचालकांकडे असतं, त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडे असतं, इव्हन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सुद्धा असतं. त्यामुळे इथे त्या वर्गामध्ये वेगळी गडबड काही करण्याचा प्रयत्न करू नका. कुणाला जरी डाऊट आला ना तरी सुद्धा लगेच आपली तपासणी होऊ शकते आणि त्यामुळे आपला पेपर खराब होऊ शकतो. ही गोष्ट करू नका. त्यामुळे आपण 2.5 तासामध्ये व्यवस्थितपणाने परीक्षार्थी आहोत या पद्धतीनेच काय करायचं आहे, पेपरला सामोरं जायचं आहे. आता मध्यंतरी एक वादाचा थोडासा मुद्दा तयार झालेला होता की ज्या मुस्लिम भगिनींच्या संदर्भामध्ये बुरखा घालणे किंवा आमचे काही वारकरी संप्रदायाचे लोक आहेत जे काही टोपी डोक्यावर घालणे किंवा एखाद्या व्यक्तीला केस कमी असल्याच्या नंतर टोपी वापरणे, तर हे टोपी वापरणे असेल किंवा बुरखा असेल तर यावरती थोडंसं काय केलं होतं त्यांनी की म्हटलं होतं की नाही हे चालणार नाही परीक्षेला. पण मात्र या गोष्टी आता काय झालेल्या आहेत की मागे पडलेल्या आहेत. पण मात्र वर्गात ज्या वेळेला आपण क्लासमध्ये पेपर सोडवत आहोत त्यावेळेला एक गोष्ट करायची आहे की आपला जो काही डोक्याचा भाग आहे हा डोक्याचा भाग दिसणं गरजेचं आहे. नाहीतर तरी सुद्धा आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असेल किंवा शिक्षणाधिकारी असेल यांच्याकडून वर्गात येऊन पुन्हा काय होऊ शकते, चौकशी होऊ शकते. तरी सर्व गुरुजन आहात तुम्ही, त्यामुळे ही काळजी घ्या की जेणेकरून आपला जो काही चेहरा आहे फक्त तो तरी मिनिमम सीसीटीव्ही, कारण सीसीटीव्हीची नजर आपल्या सर्वांवर असणार आहे आणि ते जे सीसीटीव्ही आहेत ते AI सीसीटीव्हीज आहेत. त्यामुळे ते सगळ्या काही गोष्टी डिटेक्ट करणार आहेत. त्यामुळे शक्यतो तेवढी काळजी आपण वर्गामध्ये निश्चितच घ्या, कारण आपण सुरक्षित ठिकाणी आहोत, एका शाळेमध्ये आहोत. जशी आपली शाळा आहे तसं ज्या सेंटरला आपण परीक्षा द्यायला जाणार आहोत ती सुद्धा एक काय आहे म्हणजे विद्येचं मंदिरच म्हणतो की नाही आपण त्याला, तर तेही विद्येचं मंदिर आहे. त्यामुळे आपण या गोष्टी निश्चित रूपाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सुद्धा आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. आपल्यालाही खूप वाईट वाटतं या सगळ्या काही गोष्टीचं की आमचे जे काही समजा काही गोष्टी आहेत यामुळे आम्हाला दुःख होत आहे की आमच्यावर असे अन्यायात्मक का. तर काय होतं की आपलेच काही लोक असतात की ते काय करतात, काहीतरी फ्रॉड गोष्टी करतात, त्यामुळे त्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो, बाकी काही नाही सर. त्यानंतर हे सेल कधी फोडायचं आहे तर आपल्याला 10:30 वाजता पहिली बेल झाली हे सेल आपण फोडू शकतो आणि हे सेल फोडल्याच्या नंतर आपल्याला ही जी प्रश्नपत्रिका आहे ती सगळी बघायला मिळते. हे स्वरूप तुमच्या सगळ्यांच्या लक्षातच आहे की इथे जे आहेत ते विषय या क्रमाने असणार आहे, ते छापलेले असणार आहेत तुमचे पहिल्याच पेजला. म्हणजे तुमची जी काही प्रश्नपत्रिका आहे, आता बऱ्याचशा शिक्षक बांधवांनी काय केलेलं आहे, यावर्षी हिंदी मीडियम घेतलेला आहे. त्यांची पहिली लँग्वेज ही हिंदी असेल, काय असेल, हिंदी असेल आणि दुसरी लँग्वेज ही मराठी त्यांनी निवडलेली असेल तर ती म्हणजे निवडलेली आहेच त्यांनी मराठी, ती मराठी असेल. त्यानंतर बालमानसशास्त्र असणार आहे, त्यानंतर गणित आणि त्यानंतर परिसर अभ्यास इथे असणार आहे. या क्रमाने तुमचे विषय असणार आहेत पेपर क्रमांक 1 साठी. पेपर क्रमांक 2 साठी यामध्ये तर 4च विषय दाखवलेले असतात आणि प्रश्न क्रमांक 1 ते 30, त्यानंतर 30 ते 60, 61 ते 90, त्यानंतर 91 ते 120 आणि 121 ते 150 या पद्धतीने 30 प्रश्न आपल्याला काय असणार आहेत, प्रत्येक विषयावर विचारले जाणार आहेत. या गोष्टी तुमच्या क्लिअर कट झालेल्या आहेत. बघा आता या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं सीट नंबर वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत किंवा केंद्र क्रमांक वगैरे हे सगळं छापूनच येणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर क्वेश्चन पेपरचा जो काही नंबर आहे हा इथे क्वेश्चन पेपरचा नंबर दिलेला असतो तो फक्त इथे टाकायचा आहे सर आणि हा कोड आहे तुमचा तो कोड इथे टाकायचा आहे सर. काय करायचं आहे, कोड टाकायचा आहे. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट इथं लक्षात घ्या की यावरती QR कोडचा वापर केलेला आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर प्रत्येक पानावरती QR कोड असणार आहे यावर्षी तरी. म्हणजे आपलं एखादं पान जरी चुकून जरी दुसरीकडे कुठे बाहेर झालं गेलं आणि ते जर व्हायरल जर झालं ना, ते कोणत्या उमेदवाराचं व्हायरल झालं एवढी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे ही काळजी आपण निश्चितच घेणार आहोत. तर यामध्ये आपण काय टाकणार आहोत तर आपला जो काही पेपर कोड आहे म्हणजे
संच कोड आहे तो टाकणार आहे. पेपर आपला सगळा सोडून झालेला आहे, 150 पैकी 150 मार्काचा पेपर सोडून झालेला आहे. तर इथे सुद्धा आपल्या स्कॉलरशिप सारखं अटेम्प्टेड क्वेश्चन, नॉट अटेम्प्टेड क्वेश्चन या गोष्टी आपल्याला नोंद करायच्या आहे. त्यानंतर आपली स्वाक्षरी आहे, त्यानंतर तिकडे पर्यवेक्षकाची सुद्धा स्वाक्षरी आहे. त्या स्वाक्षऱ्या झाल्याच्या नंतर ओरिजिनल प्रत जी असते ती आपल्याला काय करावी लागते, जमा करावी लागते. खालची कार्बन कॉपी सुद्धा जमा करावी लागते. तिसरी कार्बन कॉपी आपल्याला घरी घेऊन येता येते. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्याला प्रत्यक्षात पेपरच्या वेळेला करायच्या आहेत. तिथे पॅनिक व्हायचं नाहीये, कारण आपण आपल्याला जेवढ्या सांगितलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टी आतमध्ये न्यायला पूर्ण परवानगी आहे. दुसऱ्या गोष्टी आपण सोबत घेऊनही जाणार नाहीये. आणि तिथं आपलं वर्तन हे जर व्यवस्थित असेल, सर्वांसोबत चांगलं बोलणं वगैरे जर असेल, तिथे काही गप्पा मारायच्याच नाहीयेत. पण आपलं जे काही समजा त्यांच्यासोबतचं असलेलं जे काही कन्व्हर्सेशन असेल, की आपल्या हजेरीपटावर स्वाक्षरी करणे वगैरे, ते तेवढ्या पुरतं तेवढंच. कारण आपल्याला तिथे त्यांच्यासोबतही जास्त बोलता येणार नाही, तेही आपल्यासोबत तिथे काही जास्त बोलणार नाही. आपलं काम आहे पेपरला जाणे, पेपर व्यवस्थित सोडून येणे. बघा, जे काही समजा मुद्दामून घेतलेलं आहे सर हे, का तर जे काही दिव्यांग उमेदवार आहेत या दिव्यांग उमेदवारांसाठी या गोष्टी आहेत. फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग आणि सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सिया बाधित उमेदवार यांनाच अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील. म्हणजे हे एवढेच दाखवलेले आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5 एवढ्यांनाच आपल्याला अनुग्रह कालावधी म्हणजे एका तासासाठी 20 मिनिटं अधिक वेळ, म्हणजे एकूण पेपरसाठी 50 मिनिटे अधिक वेळ यांनाच ग्राह्य होईल, कोणत्याही दिव्यांग उमेदवाराला नाही. ही गोष्ट इथं काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचे आहे. आणि त्यासाठी जो काही महाराष्ट्र शासनाचा GR आहे तो कधीचा, तर दिनांक 18/3/2014 नुसार संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या मार्फत कार्यवाही करण्यात यावी. त्यासाठी उमेदवारांनी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि प्रपत्र त्यांनी काय करायचं आहे, भरून आणायचं आहे. म्हणजे प्रपत्र 4 आहे आणि ते काय करावं लागतं, तर ते आपल्याला केंद्र समन्वयक यांच्याकडे ते परीक्षा सुरू होण्यापूर्वी आपल्याला द्यावं लागतं. त्या दिवशी का द्याना, पण परवानगी मात्र तुम्ही अगोदर प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी असं म्हटलेलं आहे. पण शक्यतोवर प्राथमिक शिक्षणाधिकारी तुम्हाला काय करतात, याची परवानगी निश्चित रूपाने देतात. सुट्टी जरी असली तरी त्यांचं हेल्पलाईन कक्ष जो आहे तो सुरू असतो. त्यामुळे तिथे टाळाटाळ करू नका. 50 मिनिटं वेळ जो आहे तुम्हाला निश्चितच अधिकपणाने इथे मिळणार आहे. तर या पद्धतीने आणखी जर काही प्रश्न जर तुम्हाला परीक्षेसंदर्भात वाटत असतील, म्हणजे परीक्षेसंदर्भात काही सूचना कळालेल्या नसतील, तर इथे आपला नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही नक्कीच त्या गोष्टी विचारू शकता की सर म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन असू द्या, त्याचं निरसन नक्कीच मी करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन. मी म्हणजे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नाहीये, पण माझ्या ज्ञानाच्या परीने मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन की जेणेकरून तुमचं समाधान झालं पाहिजे. आणि खात्रीशीर मला माहीत असेल तरच मी तुमच्यापर्यंत ते देण्याचा प्रयत्न करेल. त्याला काहीतरी ठोस पुरावा असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला 28 जूनला जी काही TET एक्झाम होणार आहे त्या TET एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जसा वेळ मिळेल म्हणजे परीक्षेच्या अगोदर तुम्हाला थोडंसं रिवाइज काहीतरी ट्रिक्स तर नक्कीच देणार आहे सर पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.